नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आगळ्या वेगळ्या या विषयामध्ये. तर भक्तांनो, आज गुढीपाडव्याचा पवित्र सण आपण सगळेजण मोठ्या भक्तिभावाने साजरा करतोय. घरासमोर उभारलेली गुढी ही फक्त एक परंपरा नाही आहे, तर ती विजयाचं, समृद्धीचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. पण मित्रांनो, जशी गुढी उभारणे महत्त्वाचे आहे, तशीच गुढी उतरवणे देखील योग्य पद्धतीनं पाळणं हे देखील खूपच गरजेचं आहे. कारण इथेच अनेक लोक नकळत चुका करतात आणि त्या चुका आपल्या घराच्या सुख समृद्धीवर परिणाम करू शकतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की गुढी उतरवताना नेहमी लक्षात ठेवायच्या अशा या 5 महत्त्वाच्या गोष्टी. तर स्वामी भक्तांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं महत्त्व कधीही दुर्लक्षित करू नका. गुढी कधीही संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर उतरवू नये. शास्त्रानुसार गुढी ही सूर्यदेवतेचं आणि ब्रह्मध्वजाचं प्रतीक आहे, म्हणून ती सूर्य अस्त होण्याआधीच उतरावी. जर आपण उशीर केला तर ते अशुभ मानलं जातं. हे फक्त परंपरा नाही, तर ऊर्जा आणि सकारात्मकतेशी जोडलेलं आहे. सूर्यास्तानंतर गुढी उतरवणं म्हणजे आपल्या घरातल्या शुभ शक्तींना दुर्लक्षित करणं, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, गुढी सूर्यास्ताआधीच उतरवा. दुसरी गोष्ट म्हणजे गुढी उतरवताना नमस्कार करायला विसरू नका. अनेक जण गुढी उभारताना पूजा करतात, पण उतरवताना थेट काढून टाकतात. ही मोठी चूक आहे. गुढी म्हणजे देवतांचा आशीर्वाद. ती उतरवताना हात जोडून नमस्कार करा, कृतज्ञता व्यक्त करा. मनापासून म्हणा, देवा आमच्या घरावर अशीच कृपा ठेव. कारण जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा देवाची कृपा आणखी वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे गुढीचं कापड आणि साखर या दोन्हींची गाठ जपून ठेवा. गुढीवर बांधलेलं कापड आणि साखरेच्या गाठी हे साधं नसतं, हे समृद्धीचं प्रतीक असतं. गुढी उतरवल्यानंतर हे कापड घरात जपून ठेवा. साखरेच्या गाठी प्रसाद म्हणून वाटा. असं केल्याने घरात गोडवा वाढतो आणि नकारात्मकता दूर होते. स्वामी भक्तांनो, कधीही गुढीचं साहित्य फेकू नका. हे लक्षात ठेवा, जिथे अधर असतो तिथेच लक्ष्मी कायम राहते. चौथी गोष्ट म्हणजे गुढी जमिनीवर टाकू नका. गुढी उतरवताना काही लोक ती थेट जमिनीवर ठेवतात. ही सर्वात मोठी चूक आहे, कारण गुढी म्हणजे विजय ध्वज आहे. ती नेहमी आदराने हाताळा. अलगद उतरवा, स्वच्छ ठिकाणी ठेवा. हे एक छोटं पाऊल आहे, पण यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. स्वामी भक्तांनो, 5वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे मनात श्रद्धा असणं आवश्यक आहे. हे सगळं करताना जर मनात श्रद्धा नसेल तर काही उपयोग नाही. गुढी ही फक्त एक काठी आणि कापड नाही, तर ती एक भावना आहे. श्रद्धा असेल तरच कृपा मिळते. म्हणूनच गुढी उतरवताना मन शांत ठेवा, देवाचं स्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा. कारण आपण जसं विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडतं. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो आपल्या जीवनात नवीन आशा घेऊन येतो. आणि गुढी योग्य पद्धतीनं उतरवली तर त्या आशा खऱ्या होतात. म्हणूनच आजपासून या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा, हॅपी गुढीपाडवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या अशाच नवीन एका विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.